नमस्कार. मी ॲडव्होकेट अविनाश निलंगेकर. ऑन ड्युटी पोलिसांची, पोलीस कर्मचारी असेल, पोलीस अधिकारी असतील, यांची आपण शूटिंग करू शकतो का? तर हो, करू शकतो. मित्रांनो, आपल्या भारतीय संविधानाचे आर्टिकल 21 हे सांगते, कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 21 हे सांगते की प्रत्येकाला त्यांची त्या ठिकाणी प्रायव्हसी जपणं, प्रायव्हसीचा अधिकार आहे. परंतु त्याच पद्धतीने प्रायव्हसीच्या अनुषंगाने एखादे पोलीस कर्मचारी असतील, पोलीस अधिकारी असतील, ते पोलीस कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी महिला असतील, आणि तुम्ही जर रेकॉर्डिंग करत असाल, ते जर तुम्हाला रेकॉर्डिंग करण्यापासून रोखत असतील की मी महिला आहे, मला माझं संविधान सांगते की मला माझी प्रायव्हसी जपण्याचा अधिकार आहे, तुम्ही माझी रेकॉर्डिंग करू शकत नाही, त्यांना सांगायचं की मी तुमची रेकॉर्डिंग करू शकतो, कारण तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये आहात, सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत आहात, तुम्ही खाजगी क्षेत्रामध्ये नाहीत, किंवा तुम्ही तुमच्या घरी नाहीत. जर तुम्हाला इतकंच तुमची प्रायव्हसी जपण्याचं जर तुम्हाला हे असेल, तर तुम्ही सार्वजनिक क्षेत्र सोडून, सार्वजनिक नोकरी सोडून तुम्ही खाजगी जीवन जगावं. आपली कोणीही त्या ठिकाणी प्रायव्हसी भंग करणार नाही, आपलं कोणीही शूटिंग करणार नाही. माझ्या केसच्या माध्यमातून माझं स्टेटमेंट तुम्ही जर रेकॉर्ड करत असाल, तर मला त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने रेकॉर्डिंग करण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळं जर तुम्ही मला ही रेकॉर्डिंग करण्यापासून जर रोखत असाल, तर मी आपल्या विरोधात कंटेम्प्ट प्रोसिडिंग त्या ठिकाणी करेन. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही तुमच्या केसच्या अनुषंगाने तुमच्या स्टेटमेंट रेकॉर्ड त्या ठिकाणी केल्या जात असेल तुमचं, तर ठीक आहे. परंतु तुम्ही दुसऱ्याच्या केसच्या अनुषंगाने किंवा पोलीस त्यांचं काम करत आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करू शकत नाही. त्याच्यात पण रेकॉर्डिंग तुम्ही कधी करू शकता, जर त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी चुकीच्या पद्धतीने बिहेवियर करत असतील, चुकीचे त्यांना स्टेटमेंट त्यांच्या सोयीप्रमाणे त्या व्यक्तीला देऊ देत नसतील, तरी तुम्ही त्या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड त्या ठिकाणी करू शकता. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये परमजीत सिंग सैनी विरुद्ध बलजीत सिंग सन 2020 केस गेलेली होती. त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक लँडमार्क जजमेंट त्या ठिकाणी सन 2020 मध्ये दिलेलं आहे. सदर केसमध्ये पिटिशनरचं असं म्हणणं होतं, पिटिशनरने स्पेशल लीव पिटिशन अंडर आर्टिकल 136 स्पेशल लीव पिटिशन त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या आर्टिकल 136 नुसार त्या ठिकाणी दाखल केलेली होती. माननीय सर्वोच्च न्यायालयाला ह्या आर्टिकल 136 नुसार पावर आहेत की कोणत्याही लॉमध्ये डायरेक्शन मान्य सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी देऊ शकतात, त्याच्यात दुरुस्ती करू शकतात, अमेंडमेंट करू शकतात. ह्या पिटिशनमध्ये पिटिशनरचं म्हणणं असं होतं की पोलीस जे आहेत, पोलीस अधिकारी जे आहेत, त्यांचे ह्या पिटिशनरचं स्टेटमेंट रेकॉर्ड करत असताना
त्या पिटिशनरला त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करू दिलेली नाही. रेकॉर्डिंग करण्यास त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याने नकार दिलेला होता. सदर केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय असे म्हणते की स्टेटमेंट हे रेकॉर्ड करत असताना ज्या व्यक्तीचं स्टेटमेंट पोलीस अधिकारी घेत आहेत त्या व्यक्तीला त्या स्टेटमेंटचं रेकॉर्डिंग करण्याचा पूर्ण अधिकार त्या ठिकाणी आहे. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय असे पण दाखवून देतात की ह्या पूर्वीच्या जजमेंट अगोदर हे जे काही लँडमार्क जजमेंट दिलेलं आहे या पिटिशनरचं 2020 मध्ये कॉन्स्टिट्यूशनल बेंचनं जे काही जजमेंट दिलेलं आहे त्यांनी असं सांगतात की DK बासू विरुद्ध स्टेट ऑफ वेस्ट बंगाल अँड अदर्स सन 2015 मध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना डायरेक्शन असे दिलेले आहेत की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरे त्या ठिकाणी बसवण्यात यावेत. सदरच्या ह्या केसच्या डायरेक्शनमधून DK बासू वर्सेस स्टेट ऑफ बंगाल अँड अदर्सच्या डायरेक्शनमधून सर्वोच्च न्यायालयाच्या त्या ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरे आलेले आहेत. समजा तुमचं स्टेटमेंट ज्या ठिकाणी रेकॉर्ड केल्या जात आहे त्या ठिकाणचा कॅमेरा चालू आहे, चालू अवस्थेत आहे, तर तुम्हाला रेकॉर्डिंग त्या ठिकाणी करण्याची काही गरज नाही. चालू असतील तर चालू नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करू शकता. जर ते कॅमेरे चालू असतील तर नंतर तुम्हाला त्या कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग मागून घेता येईल. समजा पोलीस तुमचं स्टेटमेंट कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करण्याचा सदर केसच्या अनुषंगाने अधिकार आहे. पोलीस अशा पद्धतीने जर तुम्ही रेकॉर्डिंग करत असाल आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये जर तुम्हाला त्यांनी बाधा घालत असतील, तुम्हाला ते धमकवत असतील, सहसा पोलीस काय करतात असे धमकवतात की जर तुम्ही असं केलात तर आम्ही तुमच्या विरोधात शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केलात म्हणून भारतीय दंड संहितेच्या कलम 353 नुसार आम्ही गुन्हा दाखल करू. त्यावेळी त्यांना तुम्ही न भीता असं सांगायचं, मी आपल्याला कॅमेरा चालू ठेवून तुमचे रेकॉर्डिंग चालू ठेवून सांगायचं की मी आपल्याला कुठंही शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करत नाही, मी कुठंही आपला हात धरलेला नाही, आपण माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करत आहात आणि सदरचं स्टेटमेंट हे माननीय न्यायालयामध्ये जाणार आहे CRPC 161 नुसार. त्यावर माझी साईन हात नाही, आपण स्वतःच्या साईननं आयोच्या साईननं ते स्टेटमेंट दाखल केलं जाते. त्यामध्ये त्यांनी जर पुढच्या व्यक्तीसोबत हातमिळवणी केलेली असेल, संगनमत केलेली असतील, पैसे खाल्लेले असतील तर ते स्टेटमेंट बदलू शकतात. हे स्टेटमेंट बदलल्या जाऊ नये, जसेच्या तसे मान्य न्यायालयात दाखल व्हावं म्हणून मी ह्या ठिकाणी ही रेकॉर्डिंग करत आहे. हे स्पष्टरित्या त्यांना त्या ठिकाणी सांगायचं, आपण माझ्यावर 353चा गुन्हा दाखल करू शकत नाही. जरीही इतकं सांगून जरी करत असतील आणि तुम्हाला रेकॉर्डिंगपासून रोखत असतील आणि तुमच्या विरोधात जर ते तपासिक अधिकारी किंवा ते अधिकारी किंवा ते पोलीस जर तुमच्या विरोधात अशा पद्धतीचा जर गुन्हा दाखल केला तर निश्चितच तुम्ही त्यांच्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयात कंटेम्प्ट प्रोसिडिंग त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात दाखल करू शकता. ते तुम्हाला अधिकार आहेत. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की अशा पद्धतीची रेकॉर्डिंग केवळ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच आपण करायची का? नाही. जितके बी पब्लिक सेक्टर आहेत, जितकेही सार्वजनिक कार्यालय आहेत, प्रत्येक कार्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करू शकतो. स्वतःच्या केसच्या अनुषंगाने, स्वतःच्या कामानिमित्त जर आपण त्या स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या कार्यालयात जात असाल तर आपल्याला सदरच्या जजमेंट लँडमार्क जजमेंटनुसार हे जजमेंट जोपर्यंत मान्य सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्वात आहे, जोपर्यंत हे जजमेंट दुसरं लँडमार्क जजमेंटून हे जजमेंटला म्हणजे ओव्हररूल केल्या जात नाही, तोपर्यंत हे जजमेंट तुम्हाला वापरता येते, याचा फायदा घेता येतो. त्याच्यामुळं आपण केवळ सैनिक आणि डिफेन्स जर सोडलं, प्रत्येक सार्वजनिक पब्लिक सेक्टरमध्ये आपण त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करू शकतो. सेना आणि डिफेन्स जे बी आहे यांची आपण रेकॉर्डिंग का करू शकत नाही? हे सरकारसाठी काम करतात, पब्लिक सेक्टरमध्ये काम करत नाहीत, यांचे काही गुपितं असतात, देशासाठी काम करतात. त्याच्यामुळे यांची रेकॉर्डिंग आपण त्या ठिकाणी करू शकत नाही.
हे जर सोडलं आपण सर्वांची पब्लिक सेक्टरमध्ये जितके बी कार्यालय आहेत शासकीय कार्यालय ह्या सगळ्यांची आपण त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करू शकतो.